एसक्यूएल आपण स्टार्ट केलेलं आणि बेसिक क्वेरी आपण बघितल्या होत्या. डेटाबेस क्रिएशन, टेबल क्रिएशन, इन्सर्टिंग रेकॉर्ड, सिलेक्टिंग पॅटर्न. सिलेक्ट करण्यामध्ये पण आपण बरेचसे पॅटर्न्स बघितले. तर मी सगळ्या गोष्टी YouTubeवर टाकून ठेवलेल्या आहे. तसं तुम्हाला ते भेटायचे. स्पेशली तुमच्यासाठी अपलोड केलं जातं. बाकीचे पण बघतात, पण तुम्हीच आहे बघणारे शक्यतो. हे बघा. आपलं इन्स्टॉलेशन सेटअप वगैरे बघितलं. नंतर क्रिएट टेबल, प्रायमरी की कॉन्सेप्ट वगैरे बघितलं. नंतर सिलेक्टच्या सगळ्या गोष्टी, इन्सर्ट अपडेट, इन्सर्टचे अँड, ऑर, इन, व्हेअर क्लॉज ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि लास्ट लेक्चरला आपले ॲग्रीगेट फंक्शन झालेले आहेत. त्याच्यात सम, मीन, मॅक्स, एव्हरेज, काउंट्स वगैरे हे केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सेकंड हायेस्ट सॅलरी वगैरे काढली होती का? हो सर. लिमिट्स वगैरे सांगितलं होतं ना मी? हां, काढलं होतं ना, बरोबर. लिमिट्स केलं होतं आपण वन बाय वन. ऑर्डर बाय डिसेंडिंग करून ते झालं होतं. ठीक आहे. सो आता आपल्याला बघायचे Postgreचे लाइक पॅटर्न. हा लाइक पॅटर्न हा खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे सर्चिंग पॅटर्न्स याला म्हणतात. आता याच्यात सर्चिंग पॅटर्नचे काही रूल्स आहेत. रूल्स म्हणजे छोटे-छोटे पॅटर्न्स आहेत. ते पॅटर्न्स आपल्याला लक्षात ठेवायचे. की कुठली स्ट्रिंग सर्च करायची आहे. सुरुवातीला मॅच झाली पाहिजे का? स्टार्ट विथ या अक्षराने सुरुवात होणारी. मग त्याच्यासाठी काय पॅटर्न आहे? मग त्याच्यानंतर एंड विथ या अक्षराने एंड होणारी. ओके. त्याच्यानंतर एक्झॅक्ट मॅच वाली पाहिजे. सेम मॅच, एक्झॅक्ट मॅच, मॅच. ओके. मग यांच्यासाठी पॅटर्न ठरलेले आहेत, की स्टार्ट विथ असेल तर काय करायचं? हे बघा, आता ते सिंटॅक्स लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायचे पर्सेंट आणि सिंगल कोट बेसच. इथे मी सिंगल कोट लिहितो. ठीक आहे. स्टार्ट विथ पाहिजे असेल तर हं, तर काय करायचं? ज्याने स्टार्ट करायचं आहे, ते कीवर्ड लिहायचे इथे. आता मी कॉमनली लिहितो आणि याच्यानंतर लिहायचं पर्सेंट. तर याचा अर्थ असा होता, की असे स्ट्रिंग, असे जे कॉलमचं नाव आपण देऊ ते. ओके. सपोज नेम, तर असे नावं फाइंड करा ज्यांची सुरुवात ने झालेली आहे. याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला जर एंड होणारे पाहिजे, तर याला फक्त रिव्हर्स करायचं. इथे काय करणार तुम्ही? सिंगल कोटच लिहिणार आहे. पर्सेंट आधी टाकायचा, नंतर ए. मग असे अक्षर शोधा किंवा असे नावं शोधा ज्यांचा शेवट ने होतो. हा एक पॅटर्न झाला. त्याच्यानंतर एक्झॅक्टली मॅचवाला तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही एक्झॅक्टली इथे कीवर्ड्स टाकू पण शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे काय टाकणार आहे? सिंगल कोटमध्ये पर्सेंट अँड पर्सेंट. इथे तुम्ही मध्ये पॅटर्न टाकू शकतात, की तो पॅटर्न कुठे-कुठे आलाय ना, तो सर्च करतो. म्हणजे तुम्ही जर जर टाकला, मग आता हा तुमचा सुरुवातीचा येऊ, मध्ये येऊ, 2 नंबरला येऊ, 3 नंबरला येऊ, कुठेही जर आला, तर हा फाउंड बनतो. मग तुम्ही जो पॅटर्न इथे रिपीट करणार आहे, सपोज 2 टाकले. मग 2 सिक्वेन्शियली कुठे-कुठे आलेला आहे, तो मॅच फाइंड करेल आणि तरच तो आपल्याला रेकॉर्ड देईल, नाही तर देणार नाही. ठीक आहे. किंवा तुम्हाला डायरेक्टली एखादं नाव फाइंड करायचं असेल, जसं तुम्ही Amazonला वगैरे करता ना, प्रॉडक्ट सर्च करता, तुम्हाला डायरेक्ट तो प्रॉडक्ट येऊन भेटतो. किंवा तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करता इलेक्ट्रॉनिक, असे तसे. मग तिथे जो फिल्ट्रेशनचा जो पार्ट आहे, तो इथे असं लाइक पॅटर्ननी पण मॅनेज करता येतो. ठीक आहे. तर हा एक पॅटर्न आहे. आधी आपण प्रॅक्टिकली करून बघू. मग याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्सिंग अजून आहे. तो पण पार्ट आपण बघूया. सो पीजे ॲडमिन तुम्ही इन्स्टॉल केलंच असेल. इथे आपले सर्व्हर्स आहे. सर्व्हरला जाऊन आपला डेटाबेस सिलेक्ट करायचा. राइट साइडला इथे क्लिक करा. इथे गेल्यानंतर तुम्हाला काय भेटतं? तुमचा डेटाबेस. ओके. आपल्या डेटाबेसचं नाव काय होतं? डेटाबेसचं नाव काय आहे? आपलं नाशिक नावाचं डेटाबेस होतं. ओके. नाशिकमध्ये जाऊन आपण कुठे जातो? कुठे जाणार आहे? टेबलपर्यंत कसं रीच करतो आपण? स्कीमरमध्ये. स्कीमामध्ये जाऊन कुठे जाणार आहे आपण? पब्लिक्समध्ये. तिथे आपला एक टेबल खाली गेला तर टेबल दिसतो.
टेबलमध्ये गेल्यानंतर सध्या आपल्याकडे टेबल आहे एकच टेबल. त्याच्यामुळे मी इथे राइट क्लिक करणार आहे. क्वेरी टूल्स जायचं. ठीक आहे. आधी सिंपलचा रेकॉर्ड सर्च करा. काय रेकॉर्ड असतो आपण सिलेक्ट SELECT सिलेक्ट स्टार फ्रॉम काय CONTACT कॉन्टॅक्ट. एक्झिक्यूट केलं मी. क्वेरी एक्झिक्यूट होऊन गेली. ठीक आहे. आता एक पॅटर्न आपण सर्च करू. चला सुरुवातीचा पॅटर्न आपला काय ठरला होता, की जी सुरुवात होणार आहे ती. मग इथे जाऊन मी काय करणार आहे, असे लेटर फाइंड करायचे असे नावं फाइंड करायचे ज्यांची सुरुवात एस ने झाली. ठीक आहे. बघा क्वेरी काय सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट. सेम लिहिलं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. स्पेलिंग चेक करा. CONTACT कॉन्टॅक्ट. वेअर लिहायचं. वेअर कुठल्या कॉलमला तुम्हाला मॅच फाइंड करायचंय तो कॉलमचं नाव लिहायचं. आता सध्या आपण जो फाइंड करणार आहे तो म्हणजे आपला नेम. इथे मी लिहिणार आहे NAME नेम. वेअर नेम. आतापर्यंत आपण इक्वल टू वगैरे केलं होतं पण इथे आता लिहायचं आपल्याला लाईक. वेअर नेम लाईक सिंगल कोट मध्ये कुठला पॅटर्न सारखा लाईक झाला पाहिजे तो. तर आपल्याला काय पाहिजे सुरुवात होणार आहे. कशाने सुरुवात होणार आहे एस म्हणून S%. Okay. Find all the name from the contact where the name is start with A, letter A, character A. याला मी सिलेक्ट करतो आणि एक्झिक्यूट करतो. बघा सुरेश, सोन्या, सोनू, SSS. हे असे लेटर्स आहेत ज्यांची सुरुवात कशाने झालेली आहे एस ने झालेली आहे. सिंपल. बस आपण एक सिलेक्टचा पॅटर्न होता आणि सिंपलच आहे. ठीक आहे. आता मी थोडंसं वेगळं जातो. मला असे नावं पाहिजे ज्यांचा शेवट SH ने झालेला आहे. मग आता शेवट SS ने झालेला आहे तर याचा अर्थ कसं करावं लागेल आपल्याला. शेवट म्हटलं की आधी पर्सेंट येतो आणि कशाने शेवट झालाय तो कीवर्ड लिहायचा. आता S आणि H च्या शेवट झालेले दोनच नाव आहेत सुरेश आणि रमेश. त्याच्यामुळे तो पार्ट आपण इथे सिलेक्ट करू. तर याचा अर्थ SH ने शेवट होणारे कुठले पॅटर्न हे. आपला थर्ड पार्ट कुठला राहतो एक्झॅक्टली मॅच होणार आहे. एक्झॅक्टली मॅच होणारे कोणते बस पर्सेंट लिहायचे. का मी एक पॅटर्न जो पॅटर्न आला ज्यावेळी आला त्याच वेळी तो सर्च करतो. नेहमी लक्षात ठेवा. आता बघा मी सरळ सरळ काय करतो एक कॉमन वर्ड सर्च करतो. हा पॅटर्न कॉपी केला इथे मी खाली जाऊन पेस्ट करतो. मला असे नाव फाइंड करायचे आहे ज्याच्यामध्ये यू आलेला आहे. आता याचा अर्थ असा आहे की तो यू सुरुवातीला येऊ मध्ये येऊ शेवटी येऊ कोणत्याही पोझिशनला येऊ जिथे जिथे यू आलेला आहे ते रेकॉर्ड आपल्याला भेटते. ठीक आहे. चला आता मी याला पॅटर्नला सर्च करतो. इथून सिलेक्ट केलं रन केलं. हे बघा इथे आलाय सेकंड पोझिशनला तरी ऍक्सेप्टेड आहे. इथे पण शेवटी आला इथे पण शेवटी आला. पण कुठे पण येऊ द्या येऊ तो तुम्हाला तो काय करून टाकेल रेकॉर्ड मध्ये देऊन टाकेल. ठीक आहे. हे 3 पॅटर्न लक्षात आले. सुरुवात होणार आहे शेवट होणार आहे किंवा एक्झॅक्टली मॅच होणार आहे. आता याचा अजून एक फंडा सांगतो मी. तर एक्झॅक्टली मॅच होणार आहे म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली ते नाव पण पास करू शकता. फॉर एक्झाम्पल सेम क्वेरी लिहिली मी वेअर नेम लाईक. तर जो पॅटर्न इथे सर्च करणार आहे तो पॅटर्न सर्च होतो. हे बघा आता मी एक पॅटर्न मॅनेज करतो. ESH चा पॅटर्न. जिथे हे 3 कॅरेक्टर कंटिन्युअसली आलेले आहेत ते रेकॉर्ड आपल्याला भेटतात. ठीक आहे. याला सिलेक्ट करतो. हे बघा ESH याने होते. पण याचा अर्थ हा शेवट होणारा नाहीये. हा कुठेही जरी मॅच झाला असता तरी त्याने घेऊन टाकलं असतं. ते बघायचं असेल तर आपण फक्त बघा मी इथे ES करतो. ES ना सुरुवातीला आलाय ना शेवटी आलाय तो मध्ये आलाय पण तरी तो पॅटर्न त्या दोघांनाच मॅच होतो. तर हा पॅटर्न.
इव्हन दो तुम्ही एक्झॅक्टली मॅथचं पॅटर्न पण टाकू शकता. जसं की मी एक्झॅक्टली मला पाहिजे आहे सुरेश नावाचं. SURESH सुरेश. तर याने तुम्हाला त्याने एक्झॅक्टली मॅच होणारे पण भेटतील बघा. आता मी याला सर्च करतो. एकच आहे. आणि ह्या नावाने एकच आहे. तर असं पण मॅच करता येतं. इव्हन तुम्ही कुठलाही कॅरेक्टर टाकून द्या, ए टाकून द्या. आता ए कुठे-कुठे आलाय मलाही माहीत नाही, पण बघू आपण. हे बघा. ए 2च ठिकाणी आल्या. RA आणि सोन्याचा ए. आलं लक्षात? सिंपल पॅटर्न आहे. ठीक आहे. आता थोडंसं ॲडव्हान्स पॅटर्न करूया. ॲडव्हान्स पॅटर्न म्हणजे काय? आपल्याला सुरुवात होणाऱ्या माहिती आहे, शेवटी होणाऱ्या माहिती आहे. इव्हन एखादा कॅरेक्टर कुठेही येऊ, त्याला सर्च करणं, ॲक्सेस करणं ते पण माहिती आहे. आता थोडासा प्रश्न वेगळा आहे. मला सेकंड पोझिशनला मॅच करायचंय. ज्यांच्या सेकंड पोझिशनला ओ आलेले आहेत, ते नावं मला पाहिजे. आता इथे थोडंसं ट्विस्ट आहे. सेकंड पोझिशनला मॅच होणार आहे. म्हणजे सुरुवात होणारेच पाहिजे, बट पहिलं लेटर नाही पाहिजे. दुसरं लेटर मॅच करायचे. मग आपल्याला तर हा पॅटर्न तर माहिती आहे, की सुरुवात होणारे म्हणजे एसने सुरुवात होणारे. मग याला करायचं कसं? तो आता आपण बघूया. ओके. एक छोटासा चेंज आहे फक्त, बाकी ॲज इट इज. याचा अर्थ होतो, की एसने सुरुवात होणार आहे. आता आपल्याला पाहिजे ओने सुरुवात होणार आहे, बट सेकंड लेटर पाहिजे ओ. जसं सोन्याचा ओ दुसऱ्या नंबरला आहे बघ, असे मॅटर. मग त्यावेळी जर तुम्हाला सेकंड मॅच करायचंय किंवा थर्ड मॅच करायचंय किंवा फोर्थ मॅच करायचंय, ज्या पण गोष्टी मॅच करायच्या आहेत, तेवढे अंडरस्कोर देत चालायचे. म्हणजे आता मी इथे 1 अंडरस्कोर दिला, हा पहिला सोडेल, दुसरा मॅच करेल. 2 अंडरस्कोर जर दिले, तर दुसरा सोडेल, तिसरा मॅच करेल. हे लक्षात येतंय? सेकंड कॅरेक्टर आहे म्हणून पहिला मी अंडरस्कोर दिला आणि दुसरा ओ दिला. तर 2 नंबरला जेवढे ओ आलेत, ते रेकॉर्ड भेटतील. हे बघा. मोनूचा पण 2 नंबरला ओ आहे. सोन्याचा पण आहे आणि सोनूचा पण आहे. सिंपल? क्लिअर आहे. आणि मेन म्हणजे आता मी इथे 3 नंबरला ओ आलेलं बघतो मी इथे. 3 नंबरला ओ आलेत का? मग इथे मी 2 अंडरस्कोर देतो आणि याला क्वेरी एक्झिक्यूट करतो. 3 नंबरला ओ वाले रेकॉर्ड आहे का? नाहीये. पण 3 नंबरला एन वाले रेकॉर्ड आहेत का? इथे गेलो मी, याला एक्झिक्यूट केलं. तुम्ही बघा. 3 नंबरला एन आहे, इथे पण एन आहे, इथे पण एन आहे. आलं लक्षात? हे झाले सुरुवात. आता सेम वेने मी एंडचं पण करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारला, की फाइंड अ नेम सच दॅट वेअर सेकंड लास्ट लेटर शुड बी एस. ज्यांचा सेकंड लास्ट लेटर एस आहे, असे रेकॉर्ड फाइंड करायचे आहे आपल्या प्रोग्राममधून. डेटा सेटमधून, डेटाबेसमधून. कसं करणार? सेकंड लास्ट कॅरेक्टर एस पाहिजे. percentage yes underscore. नाही. आधी अंडरस्कोर द्यावा लागेल. ओके. जसं आपल्याला सेकंड मॅच करायचं म्हणून आपण सुरुवातीला सोडला होता. सेकंड लास्ट जर मॅच करायचा असेल तर आधी अंडरस्कोर द्यावा लागेल. म्हणजे तो शेवटून एक कॅरेक्टर सोडेल, मग हा पॅटर्न सर्च केला. ठीक आहे. अंडरस्कोर एस दिला तर तो परत तो सुरुवातीचाच शोधणार. सेकंड लास्ट कॅरेक्टर एस वाले भेटले. आलं लक्षात? ठीक आहे. हा एक टॉपिक होता आपला लाईक पॅटर्नचा. आता थोडं पुढे जाऊ. म्हणजे आपल्याला आज उद्यामध्ये उद्या आवरून जाईल, आज नाही. अजून 2-1 दिवस लागतील. ठीक आहे. सो हे लाईक पॅटर्न हा सिलेक्टचाच एक पॅटर्न टाइपमध्ये राहिला होता. पण लाईकने आपल्याला एवढे व्हेरिएशन्स लाईक करता येतात. ठीक आहे? आलं लक्षात हे? हो सर. ठीक आहे. चला आता मी पुढचे थोडंसं अजून सांगतो. ठीक आहे, वेळ आहे तर.
अपडेट आणि डिलीटच्या क्वेरी नाही केल्या ना आपण अजून? करून घ्यायचे. नाही. सिंपल्स आहेत ते, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, पण तरी एक लक्षात राहावं म्हणून आपण करून घेऊ. फंक्शनॅलिटी तर माहिती आहे ना, अपडेट म्हणजे काय करतो, डिलीट म्हणजे काय करतो आपण. डिलीटचा अर्थ काय आहे? रेकॉर्ड डिलीट करणं. बरोबर. अपडेटचा अर्थ काय होतो? रेकॉर्ड मध्ये चेंजेस करणं, अपडेट. रेकॉर्ड मध्ये चेंजेस करणं. ठीक आहे. त्या क्वेरी आपण बघून घेऊ. त्याच्या आधी मी तुम्हाला ह्या क्वेरी जे ते देऊन देतो. हे सगळ्या क्वेरी सांभाळून ठेवा, काम येतील तुम्हाला. ओके. आम्ही पण सगळ्या क्वेरी सांभाळूनच ठेवतो. फाईन. सो आता आपल्याला बघायचे अपडेट अँड डिलीट क्वेरीज. ओके. ह्या स्क्रीनशॉट पण देऊन देऊ का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कामा येतो. ओके. लाईक पॅटर्नचे मोस्ट कॉमनली यूज पॅटर्न्स. सिंपल पार्ट आहे, काही कॉम्प्लिकेशन नाही. अरे स्क्रीनशॉट नाही निघाला का? ठीक आहे. सो आता आपल्याला अपडेट अँड डिलीटच्या क्वेऱ्या बघायच्या. ठीक आहे. अपडेट आणि डिलीट करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. अपडेट अँड डिलीट क्वेरी विदाउट वेअर कंडिशन मॅच करायची, विदाउट वेअर कंडिशन एक्झिक्यूट करायची नाही. ठीक आहे. कारण आपण विदाउट वेअर कंडिशन डिलीट करायला गेलो तर सगळे रेकॉर्ड डिलीट होऊ शकतात, आणि विदाउट वेअर कंडिशन अपडेट करायला गेलो तर सगळ्याचे सगळे रेकॉर्ड सुद्धा अपडेट होऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला तो विथ द हेल्प ऑफ हेच वेअर कंडिशन्स, ती पण प्रायमरी कीची कंडिशन मॅच करून घ्यायची. ठीक आहे. चला मी सिंटॅक्स लिहितो. डिलीट अँड अपडेट क्वेरी. DELETE, डिलीट अँड अपडेट क्वेरीज, QUERY इन पोस्टग्रे. कॉमनच आहे सगळीकडे, काही स्पेशली काही पोस्टग्रे साठी काही नाहीये. ठीक आहे. आधी डिलीटची क्वेरी करूया आपण. हे बघा सिंटॅक्स काय लक्षात घ्या. सिंटॅक्स ऑफ डिलीट क्वेरी, पोस्टग्रे एसक्यूएल. सिंटॅक्स माहिती आहे डिलीटचा तुम्हाला? मला सगळे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे तर काय क्वेरी असते आपले? सगळे रेकॉर्ड सिलेक्ट करायचे असेल तर काय क्वेरी करतो आपण? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. आणि सगळे रेकॉर्ड डिलीट करायचे असतील तर मग कसं करावं लागेल? डिलीट स्टार फ्रॉम टेबल नेम. असं कधीच सांगायचं नाही बरं का, म्हणून मी नेहमी विचारतो पण सगळं चुकतं. डिलीट स्टार नसतो कधीच. ओके. आणि कधीच सगळे रेकॉर्ड डिलीट केले जात नाही. ओके. नेहमी जो डिलीट करायचा सिंटॅक्स आहे, डिलीट फ्रॉम टेबल नेम. ओके. डिलीट फ्रॉम तुमचं टेबल नेम, टेबलचं नाव जे पण असेल ते, CONTACT. ओके. तर याने काय होईल, रेकॉर्ड डिलीट होईल फ्रॉम टेबल. पण हे जे क्वेरी केलं तर सगळ्याच्या सगळ्या रेकॉर्ड डिलीट होतील. पण आपण सगळे रेकॉर्ड डिलीट करायचे नाही, स्पेसिफिक करायचे, म्हणून इथे काय टाकणार तुम्ही, वेअर आयडीचं कंडिशन. ठीक आहे. लक्ष देत आहे? एक मिनिट फक्त. डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर आयडी इज इक्वल टू दिस. जे पण नाणी टाकणार तुम्ही डिलीट होऊन जाईल. सिंपल. आता आपण एक्झिक्यूट करून बघू. सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट, याने सगळे रेकॉर्ड सिलेक्ट होतील.
आता आपण एखादा रेकॉर्ड उडून बघू. कोणता रेकॉर्ड उडवायचा? रेकॉर्ड उडवायचा असेल तर आपण 3 नंबरचा रेकॉर्ड उडवू, ज्याचा आयडी 3 आहे तो. मग इथे बघा क्वेरी काय करतो मी, डिलीट फ्रॉम काय कॉन्टॅक्ट CONTACT where ID is equal to what 3. म्हणजे ज्याचा रेकॉर्ड 3 आहे, आयडी 3 आहे, त्याचा रेकॉर्ड उडवा. तर इथे मी एक्झिक्यूट करेल आणि क्वेरी रेकॉर्ड रिटर्न सक्सेसफुली. आता जर आपण सिलेक्ट केला तर गेला. डिलीट आणि अपडेटच्या क्वेरी खूप केअरफुली कराव्या लागतात, कारण याच्यामध्ये एकदा रेकॉर्ड जर केला तर गेला, तो रिकव्हर होत नाही. ओके, म्हणून व्यवस्थित डिलीट आणि अपडेट करताना काळजीपूर्वक करायची. सिंटॅक्स लक्षात आलं? डिलीट फ्रॉम कॉन्टॅक्ट वेअर कंडिशन्स, जी कंडिशन द्यायची. नेहमी प्रायमरी कीच कंडिशन देतात, बट काय काय केसमध्ये ना एक्सेप्शन असतात. जसं की मला सगळे एखादा कॉन्टॅक्ट टेबल आहे, पण एज घेतलं की याच्यामध्ये आहे की नाही माहित नाही. आहे एज. मला सगळे एखाद्या इव्हेंटसाठी कोणीही लहान मुलं नकोय. सगळे अडल्ट पाहिजे. मग त्या केसमध्ये आपण एक आयडी डिलीट करत बसणार आहे का? तसं केलं तरी होईल. पण आपल्याला माहिती सगळे अडल्टच पाहिजे, म्हणजे डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर एज लेस दॅन 18. जे 18 पेक्षा लहान आहेत सगळे रेकॉर्ड डिलीट करून टाका. तो पण एका वेळी मग 100 रेकॉर्ड पण डिलीट होऊ शकतात, व्हॅलिड पण आहे. बट मोस्टली विथ प्रायमरी कीज ते कंडिशन दिलेलं असतं, त्याच्यामुळे तो एक आपल्याला अंडरस्टँड करायचा. ठीक आहे, सो हा एक पॅटर्न झाला. आता दुसरा पॅटर्न काय करायचा आपल्याला, अपडेट. डिलीट मध्ये काहीच नाही, एक तर सगळे रेकॉर्ड डिलीट करायचे, डिलीट फ्रॉम कॉन्टॅक्ट, किंवा डायरेक्टली एखाद्या कंडिशनने डिलीट करायचं, किंवा एका स्पेसिफिक कंडिशनने डिलीट करायचं. दॅट्स ऑल. आता आपण अपडेटचा सिंटॅक्स बघणार. अपडेटचा सिंटॅक्स बघा. अपडेट UPDAT, अपडेट टेबल नेम CONTACT कॉन्टॅक्ट. कोणते कोणते फील्ड तुम्हाला अपडेट करायचे, तिथे तुम्हाला सेट यूज करायचे. सपोज सेट नेम इज इक्वल टू, एनएम लिहितो, नेम इज इक्वल टू काय लिहायचं ते लिहा. दुसरं जर फील्ड सेट करायचं असेल तर तिथे परत तुम्हाला सेट लिहायची गरज आहे, फक्त तुम्ही कॉमा करा. मोबाईल इज इक्वल टू जे टाकायचे ते. एवढं जरी केलं तरी हा व्हॅलिड क्वेरी, पण हा काय करेल, सरसकट जेवढे रेकॉर्ड आहे सगळ्यांचे नेम आणि मोबाईल याने अपडेट करून टाकेल. म्हणून तसं न करता आपण इथे काय करायचं, वेअर आयडी इज इक्वल टू जो आयडी असेल तो तेव्हा. ओके, चलो याला पण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू, म्हणजे तुम्हाला ते क्वेरी समजेल. अपडेट अँड डिलीटला टाइम लागत नाही, बिकॉज इट इज सिम्पल थिंग्स. अपडेट, अपडेट करा. कोणता टेबल? कॉन्टॅक्ट, CONC अपडेट, CONTACT कॉन्टॅक्ट. सेट, अपडेट कॉन्टॅक्ट सेट. सेट काय करायचं मला, सपोज या सोन्याला मला सोनू करायचे. नेम इज इक्वल टू काय लिहिते, सोनू, कॉमा, मला त्याचा मोबाईल नंबर पण बदलायचा. तर मी इथे MOB इज इक्वल टू मोबाईल नंबर, व्हॅरकर घेतलंय का पण इंटिजर घेतलं? बघा इथे काय टाकेल मी, व्हेअर, त्याच्यानंतर आयडी इज इक्वल टू अपडेट कॉन्टॅक्ट सेट, तेच जेवढे सेट करायचे ते, आणि वेअर आयडी इज इक्वल टू 5. 5th नंबरचा रेकॉर्ड जो पण आहे तो काय होऊन जाईल, तुमचं अपडेट होऊन जाईल. ठीक आहे, सिलेक्ट करा आणि आपण चेक करून बघू तेव्हा. सोनू झालाय, नंबर अपडेट झालाय, बस 2 फील्ड अपडेट केले ते, दोन्ही फील्ड झालं. हे अलग लक्षात? हो सर. हा, सिंपलचं अपडेट क्वेरी. आता थोडंसं ऍडव्हान्स अपडेट क्वेरी सांगतो. आता स्पेसिफिक फेअर कंडिशन, त्यासाठी मला ना तो टेबल थोडा वेगळा सिलेक्ट करावा लागेल, पण सांगतो चला.
आपल्याकडे तो टेबल नाहीये. मी झिरो टू हिरो टेबल घेऊन टाकला. त्याच्या डेटाबेसमध्ये टेबल्स आहे. त्या टेबल्समध्ये एम्प्लॉय नावाचा टेबल आहे. बघा इथे. राईट क्लिक केलं मी. हे डे टू डे लाईफमध्ये आम्ही यूज करतो अशा क्वेऱ्या. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय. आम्ही इथं करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. येस. आले एम्प्लॉय. आता एम्प्लॉय फील्डमध्ये खूप सारे कॉलम्स आहेत बघा. एम्प्लॉय नेम आहे, डिपार्टमेंट आहे, डेजिग्नेशन आहे, सॅलरी. ठीक आहे. आता मला अशी एक क्वेरी करायची आहे की मार्च एंड झाला, आता नवीन फायनान्शियल इयर सुरू झालंय. मला सगळ्यांची सॅलरी ते लक्षात घ्या, नॉट एकेकाची. मला सगळ्यांची सॅलरी 1500 रुपयाने वाढवायची आहे. क्वेरी लक्षात आली? ऍड 1500 टू एव्हरी एम्प्लॉय इन देअर सॅलरीज. इन्क्रीमेंट करायची मला सगळ्यांची सॅलरी 1500 रुपये. मग अपडेटची क्वेरी काय असेल या केसमध्ये? कसं करणार तुम्ही? सगळ्यांची सॅलरी 1500 रुपयाने वाढवायची. काय अपडेट करणार? अपडेट अपडेट update EMP set हा sal is equal to sal plus 50 1500. सॅल इज इक्वल टू सॅल प्लस 1500. वेअर कंडिशन टाकणार आहे इथे? गरज नाही ना. काही गरज नाही, कारण आपल्याला सगळ्यांची वाढवायची. ठीक आहे. मग सगळ्यांची 1500 जर वाढली तर 25,500, 75,500, 36,500 आणि हे होऊन जाईल तुमचे 56,100. झालं. सिलेक्ट करायचं. बघा सॅलरी चेक करून घ्या सगळ्यांची. झाले सगळ्यांची 1500 वाटले. ठीक आहे. मग इथे तुम्ही कंडिशन टाकू शकतात. ठीक आहे. तुम्हाला -1500 करायची आता. कोणाचे? ज्यांची सॅलरी 50,000 पेक्षा जास्त आहे त्यांची. ही झाली इन्क्रीज पेमेंट बाय 1500 रुपीज. 1500 रुपयाने सॅलरी वाढवायची आहे. ही त्याची क्वेरी लक्षात घ्या. ठीक आहे. पण तुम्हाला 1500 रुपयाने मायनस करायचं असेल तर फक्त मायनस करा, सगळ्यांचे मायनस होईल. पण आता मला 1500 रुपये मायनस करायचे, पण कोणाचे? ज्यांची सॅलरी 50,000 पेक्षा जास्त आहे. मग इथे क्वेरी काय येणार? वेअर सॅलरी इज इक्वल टू सॅलरी मायनस 1500 करा, बट कोणाचे? वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 50,000. काय लक्षात? म्हणजे आपले कोणाकडचे मायनस होतील? 75,000चे 1500 मायनस होतील, इथे 74,000 होतील आणि इथे 55,000. अपडेट करायचं. अपडेटेड सक्सेसफुली. चेक करू इधर. येस. 36,500 आणि 74,000 म्हणजे हे 55,000 आणि 74,000. ना लक्षात? तर अशा वेळेने आपल्याला अपडेट क्वेरी करता येतं. अपडेट अँड डिलीट अँड लाईक पॅटर्न लक्षात आलं तुमचं? हे डिलीट क्वेरीज, अपडेट क्वेरीज. अपडेट एक फील्ड पण करता येतं, सगळे फील्ड पण अपडेट करता येतात. डिपेंडिंग ऑन कंडिशन तुम्हाला या कंडिशन लावता येतं. डिपेंडिंग ऑन सिच्युएशन्स. नेहमी प्रायमरी कीच लागेल असं नाही, पण शक्यतो अपडेट अँड डिलीट करताना ह्या क्वेरीचा वापर केला जातो. त्याच्यामुळे आपल्याला ही माहिती पाहिजे. लक्षात आलं हे दोन्ही? ठीक आहे. तर हे आजचं लेक्चर होतं. उद्या आपण आतापर्यंत आपण जे पण काम केले ते फक्त एक टेबलवर केले. आता उद्यापासून आपल्याला 2 ते 3 टेबल काम वापरायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेन कीचं कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट होऊन जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला मी ते नॉर्मलायझेशन पण सांगेल. तुम्हाला फर्स्ट एनएफचा रूल काय आहे, सेकंड एनएफचा रूल काय आहे आणि थर्ड एनएफचा रूल काय आहे. तीनो रूल आणि फॉरेन कीचं कॉन्सेप्ट हे जर तुमच्या लक्षात आलं तर कुठलाही डेटाबेस हँडल करता येतो. याच्या पलीकडे नथिंग इज देअर. ठीक आहे. चलो चालेल. काय बात